नमस्कार. मी सुभाष कर्णिक. कथाकथन श्रवण रशन या यूट्यूबवरील चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत. आज कथेचं नाव आहे पंचायतीची पंचायत. अंजलीनं बागेत शिरताना घड्याळात पाहिलं. 6 वाजत आले होते. तिच्या मनात विचार आला, दिलीप आला असेल ना. ती नेहमीच्या ठिकाणी गेली. समोर दिलीप एका बाकावर बसला होता. केव्हा आलास? अंजलीने विचारले. 5:15 वाजता बस आली. तसाच इकडे आलो थोड्या वेळापूर्वी, दिलीप म्हणाला. काय झालं? बाबांनी का बोलायचं होतं? अंजू, आपल्या लग्नाला एका मागोमाग येणाऱ्या अडथळे आपण पार करीत आहोत. प्रथम तुझ्या भावाला रंगनाथला समजावलं, मग माझ्या आईबाबांची संमती मिळवली. त्यासाठी तूही माझ्यासोबत गावी आली होती. काल बाबा म्हणाले, आपल्या जात पंचायतीने तुमच्या लग्नाला विरोध केला, कारण तुझी आणि माझी जात एक नाही. अंजलीने आश्चर्य विचारलं, म्हणजे काय? अरे, आपण दोघं हिंदूच आहोत ना. आपली जात वेगळी असं कधी आपल्याला जाणवलंच नाही. हे सर्व बाबांनी जात पंचायतीला समजावून सांगितलं, पण त्यांनी बजावलं की विवाह केला तर तुम्हाला दंड भरावा लागेल, कुटुंबाला बहिष्कृत केले जाईल, वगैरे वगैरे. थोडा वेळ दोघेही शांत बसले. अंजली म्हणाली, रंगनाथ दादा वकील झाला आहे. एका मोठ्या वकिलासोबत काम करतो. त्याला विचारते काय करायचं ते. साने वकिलांच्या समोर रंगनाथ बसला होता. साने वकील म्हणाले, रंगनाथ, तू सांगितलेले ऐकले. लक्षात घे, जात पंचायतींना कोणतेही कायदेशीर अस्तित्व नाही. शासनाने 2 कायदे महत्त्वाचे आहेत. एक आहे सामाजिक बहिष्कार संहिता आणि दुसरा इंडियन पिनल कोड. त्यानुसार सामाजिक बहिष्कार टाकणं, जातीबाहेर टाकणं, दंड करणं, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमास येऊ न देणं हा गुन्हा आहे. त्या पंचायतीच्या सदस्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यांना शिक्षा होऊ शकते. सर, कठीण आहे सर्व, रंगनाथ म्हणाला. होय, तू जाऊन त्यांना कायदेशीर बाबी सांग. ही 2 पुस्तकं घेऊन जा. त्यांनी ऐकले तर आनंदच आहे, नाही ऐकले तर बहिणीचे लग्न लावून दे. आपण त्यांच्यावर कोर्टात प्रकरण दाखल करू. बघा म्हणा सगळा त्रास, साने वकील म्हणाले. दिलीप आणि रंगनाथ यांचा नाश्ता झाल्यावर दिलीपचे वडील सूर्यवान म्हणाले, चला आपण कट्ट्यावर जाऊ. सगळी पंचमंडळी तेथे आपली वाट पाहत असतील. रंगनाथ, तू सांगितल्याप्रमाणे मी आमचे जात पंचायतीचे मुख्य काकासाहेब यांना तसा निरोप दिला होता. थोड्याच वेळात तिघे तेथील कट्ट्यावर पोचले. सूर्यवाने ओळख करून दिली. काकासाहेब, हा रंगनाथ, अंजलीचा मोठा भाऊ. रंगनाथ पुढे झाला. काकासाहेब, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात. नमस्कार करतो. रंगनाथने त्याच्या पायावर डोकं टेकलं. तेव्हा त्याच्या डोक्यावर हात फिरवत काकासाहेब म्हणाले, सुखी भव. रंगनाथ म्हणाला, काकासाहेब, दिलीप आणि अंजली एकाच कार्यालयात काम करतात. तेथे त्याची ओळख झाली. मते जुळली, विचार जुळले आणि त्याने विवाह करण्याचा मनोदय मला सांगितला. आमच्या आईबावडिलांचे कोरोनामध्ये निधन झालं. त्यामुळे मलाच निर्णय घ्यावा लागला आणि मी संमती दिली. त्यानंतर मी आणि अंजली दिलीपसोबत त्यांच्या आईवडिलांना भेटलो. त्यांनी या विवाहाला संमती दिली. परंतु गेल्या आठवड्यात सूर्यकांतच्या काकांनी सांगितलं की आमच्या जातपंचायतीच्या या विवाहाला मान्यता नाही. तसे केल्यास आमच्या कुटुंबाला. होय, काकासाहेब म्हणाले, आमच्या जातीची आतापर्यंत अशी परंपरा आहे की आमच्या जातीतील कुणीही मुलीने किंवा मुलाने जातीबाहेर मुलीशी किंवा मुलाशी लग्न करायचे नाही. असे केले तर आम्ही जात पंचायत त्या कुटुंबाला दंड करतो, त्यांच्यावर बहिष्कार टाकतो. आमच्या कोणत्याही धार्मिक सार्वजनिक कार्यक्रमास येण्यास त्यांना बंदी असते. एवढेच नव्हे तर अंत्यविधीसाठी त्यांना हजर राहता येत नाही. आमची परंपरा वर्षानुवर्षे चालू आहे. त्यामुळे तू म्हणतो तसा या विवाहाला मान्यता देणार नाही, कारण तुमची जात
निराळी आहे. रंगनाथ, दिलीप आणि सूर्यभान थोडा वेळ शांत बसले. त्यानंतर रंगनाथ म्हणाला, काकासाहेब, तुम्ही मला माझ्या वडिलांसारखे आहात म्हणून विनंती करतो की थोडं स्पष्ट बोलू काय, वस्तुस्थिती सांगू काय. रंगनाथच्या सौम्य आवाजाने काकासाहेब म्हणाले, पोरा बोल, तुला काय ते स्पष्ट सांग, काही हरकत नाही. आपल्याला पोरा म्हटलं हे ऐकल्यावर रंगनाथच्या लक्षात आलं की आपल्याला काकासाहेबांच्या हृदयात प्रवेश मिळाला आहे. त्यांनी साने वकिलांनी सांगितलेल्या कायदेशीर बाबी सांगितल्या. जवळच्या पिशवीतील कायद्याची दोन्ही पुस्तके काढून दाखवली. तो पुढे म्हणाला, काकासाहेब, दिलीप आणि अंजलीच्या विवाहाला मान्यता न देणे हा एक भाग झाला, पण त्यासाठी जात पंचायतीने बहिष्कार वगैरे गोष्टी करणे कायद्याच्या विरोधात जाईल. त्याचा सर्वांना त्रास होईल. कट्ट्यावर सोबत बसलेला महादू एकदम उठला, रंगाच्या जवळ आला, जोरात म्हणाला, आम्हाला दम देतं काय? कोणावर पोलीस करतो? त्या काकासाहेबांवर? आमच्यावर? गावात राहायचं आहे की नाही? रंगनाथ हसला. त्याने महादूच्या खांद्यावर हात ठेवला, म्हणाला, दादा, मी पोलीस केस करीन असं म्हटलं नाही. मी फक्त शासनाने केलेला कायदा काय आहे ते सांगितलं. कायदा हा मला, तुला आणि अगदी मंत्र्यांनाही पाळावा लागतो. काकासाहेब मध्येच बोलले, महादू, जागेवर बस. रंगनाथने वस्तुस्थिती सांगितली आहे. आणि रंगनाथ, अशा प्रकारच्या लग्नाला या अगोदर आम्ही मान्यता दिलेली नाही. ज्यांनी आमच्या विरोधात जाऊन लग्न केलं त्यांना आम्ही दंड लावला, बहिष्कार घातला, पण कोणी काही करू शकले नाही. असा आमचा जातीचा धाक आहे. रंगनाथ शांतपणे म्हणाला, काकासाहेब, ठीक आहे, पण कायदा मोडला गेलाच ना. काका, पंचायतीच्या विरोधात दिलीप अंजली लग्न केलं तर तुम्ही बहिष्कार वगैरे त्यांना सजा देणार. काका, दिलीप अन्यायाच्या विरोधात लढणार आहे. कॉलेजमध्ये तो तसाच लढला. समजा त्याने पंचायतीच्या विरोधात कोर्टात केस केली तर? अशी प्रकरणे 2-4 वर्ष सहज चालतात. मग त्या काळात तुम्हा सगळ्यांना 10-12 वेळा कोर्टात हजर राहावं लागेल. त्यात वेळ जाईल, पैसा खर्च होईल, नंतर गुन्हा सिद्ध झाला तर जेलमध्ये जावं लागेल. असं काही व्हावं असं मला अजिबात वाटत नाही. पण दुसरी शक्यता विचारात घ्या. अंजलीच्या दिलीपवर प्रेम आहे, ती हळवी आहे. आपले लग्न दिलीपसोबत होऊ शकले नाही असं वाटल्यानं तिनं आपल्या जीवनाचं बरं वाईट केलं तर तिच्या मृत्यूला जबाबदार म्हणून पंचायतीवर आरोप होईल. काका 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 दोन्ही बाबतीत आपण सगळे दुःखात लोटले जाऊ. काका काका मला असं होऊ द्यायचं नाही आहे. असं होऊ नये असं मला वाटतं. माझी अगदी कळकळीची विनंती आहे. तुम्ही वडीलधारी आहात, अनुभवी आहात. असा निर्णय घ्या की अंजली, दिलीप, तुम्ही, आम्ही सारे यांना आनंद होईल, आनंद होईल. काका काका मी पुढच्या रविवारी पुन्हा भेटायला येईल तुम्हाला. रंगनाथ थोडा भावनावेश झाला, बोलू शकला नाही पुढे. कट्ट्यावर बसल्या काकांना त्याने वाकून नमस्कार केला. तो उठला तसे काकांच्या लक्षात आलं की रंगनाथचे डोळे भरून आले आहेत. आपल्याला त्रास होऊ नये म्हणून या पोराला वाटतं असं त्यांच्या मनात आलं. रंगनाथ, दिलीप, सूर्यभान तिथून निघाले. तसा पाठीमागे बसलेला रामू उठून कट्ट्यावर समोर उभा राहिला. काका, रंगनाथ म्हणाला, त्याचा शांतपणे विचार करायला हवा. मध्ये महादेव ओरडला, तो काय पोलीस केस करतो? काय हिंमत आहे त्याची? रामू ओरडला, महादेव गप्प बस. उद्या पोलीस केस झाली तर माझ्या नोकरीवर परिणाम होईल. नोकरी गेली तर मी काय करायचं? लग्न तो दिलीप लावणार आणि मी बेकार होऊन घरी बसणार. माझ्या बायकोचं आणि पोराचं कोण बघणार? बाजूला बसलेला काशीनाथ बोलला, काकासाहेब, परिस्थिती बदलली की आपल्याला बदलावं लागतं. तुम्ही शेत नांगराला बैल वापरत होता, आता ट्रॅक्टर वापरतात. शेताला पाणी देण्यासाठी मी पूर्वी मोट चालवायचो, आता विजेचा पंप. आपण बदललं ना काकासाहेब? काकासाहेब म्हणाले, आपण यावर शांतपणे विचार करू. ठरल्याप्रमाणे रविवारी अंजली, दिलीप, रंगनाथ बसने गावी आले आणि दिलीपच्या घराकडे जाऊ लागले. घरासमोर येत असताना आश्चर्याचा धक्का बसला. दारासमोर 10-12 जणांचे चपलाबूट होते. दिलीप गडबडला, काय झालं? एवढी मंडळी घरी कशाला आली?
तेवढ्यात सूर्यबान बाहेर आले. या पोरांनो, काकासाहेब आणि इतर पंचमंडळी आली आहेत. सूर्यबान म्हणाले. घरात जाताच काकासाहेब म्हणाले, रंगनाथ, आमचा चहा फराळ झाला आहे. तुम्ही करा चहा फराळ आणि मग या. आतल्या खोलीत गेल्यावर दिलीपने आईकडे प्रश्नार्थ नजरेने पाहिलं. तसं आई म्हणाली, तुमचीच वाट पाहत आहेत. चहा फराळ करून रंगनाथ दिलीप बाहेरच्या खोलीत आले. आल्या आल्या रंगनाथने काकासाहेबांना नमस्कार केला. काकासाहेब म्हणाले, रंगनाथ, तू आम्हाला कायदा सांगितला आणि आमची पंचायत केलीस. आम्ही तालुक्याला आमच्या वकील साहेबाला भेटलो. तू जे सांगितले तेच त्यांनी सांगितले. म्हणाले, तुम्ही बंदी घातली, बहिष्कार घातला तर तुम्हा पंचायतीवर गुन्हा दाखल होईल आणि तुम्हा सर्वांना जेलमध्ये जावे लागेल. नंतर आमच्या जातीचे दुसरे वकील, त्यांना भेटलो. ते म्हणाले, तुम्ही पंचायतीची माणसे जुन्या गोष्टी धरून बसला आहात. आता बदला. सध्या अशा प्रथाविरोधात चळवळी चालू आहेत. त्या दिलीपने केस केली नाही तर कुठेतरी दुसरा तक्रार करेल आणि तुम्ही अडचणीत याल. रंगनाथ, आम्ही याबाबत खूप चर्चा केली. रामू आणि काशीनाथ यांनी बंदी बहिष्कार या गोष्टीवर उघड विरोध केला. ते म्हणाले, सामाजिक परिस्थिती बदलली आहे, आपणही बदलायला हवे. शेवटी आम्ही एकमताने निर्णय घेतला. तू म्हणाला होतास की सगळ्यांना आनंद होईल असा निर्णय घ्या. आम्ही तसाच निर्णय घेतला. रंगनाथ, यापुढे बंदी बहिष्कार या गोष्टी आम्ही कुणावरही लादणार नाही आणि दिलीप आणि अंजलीच्या विवाहाला आमची संमती आहे. काकासाहेबांचे वक्ते ऐकल्यावर जमलेल्या साऱ्या टाळ्या वाजवल्या. रंगनाथ थोडा भावनावेश झाला. हळूच म्हणाला, काका खूप चांगला निर्णय घेतला. काकासाहेब म्हणाले, सूर्यवान, आता लग्नाच्या तयारीला लागा. आम्ही मंडळी या लग्नाला गावकरी म्हणून येणार नाही तर व्याही म्हणून येऊ. व्याही? सूर्यवान एकदम गडबडला. सूर्यवान, रंगनाथ आणि अंजलीचे आईबाबा हयात नाहीत, म्हणून अंजलीचं कन्यादान मी करीन. चालेल ना रंगनाथ? काका तो पुढे बोलू शकला नाही. तो नमस्कारासाठी वाकला तसा काकासाहेबांनी त्याला उठवला. त्याच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, पोरा, तू खूप हुशार आहेस. अगदी शांतपणे आणि विचारपूर्वक हा प्रश्न सोडवला. तू खूप मोठा होशील, माझा आशीर्वाद आहे तुला. अंजली आणि दिलीप पुढे आले. त्यांनी काकासाहेबांना जोडीने वाकून नमस्कार केला. काकासाहेब आशीर्वाद देत म्हणाले, सुखी भव, आयुष्यमान भव, अखंड सौभाग्यवती भव. सर्वांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या आनंदाश्रूंनी सारे वातावरण प्रसन्नचित्त झाले होते. धन्यवाद.